नमस्कार मित्रांनो, आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर एक खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये कोणकोणत्या नोंदी असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या कर्मचाऱ्याला नंतर रिटायरमेंटच्या वेळेस आर्थिक लाभ देणे सोयीचं होईल. त्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे. चला आता आपण बघूया की आपल्या सर्व्हिस बुकला कशा कशाची नोंद असणं आवश्यक आहे. चला त्याच्यातला नियुक्तीचा तपशील, त्यामध्ये आपल्याला काय काय असली पाहिजे नोंद. प्रथम आपल्याच्या शासकीय सेवेत प्रथम नियुक्तीचा दिनांक असला पाहिजे. त्यानंतरचा नंबर 2 आहे कार्यालयाचे नाव व पदनाम असले पाहिजे. नंबर 3 प्रथम नियुक्तीच्या आदेशाची प्रत सुद्धा असणं आवश्यक आहे. नंबर 4चा मुद्दा आहे वैद्यकीय तपासणी अहवालाची नोंद, जी प्रमाणपत्र सेवा पुस्तकामध्ये जोडलेलं असणं आवश्यक आहे. नंबर 5 चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त झाल्याचा दिनांक असावा. नंबर 6 प्रथम पृष्ठावरील जन्मतारीख पडताळणीची नोंद असली पाहिजे. नंबर 7 शासन अधिसूचना दिनांक 30 डिसेंबर 2021 अन्वये महाराष्ट्र नागरिक सेवेच्या नियम 38(2)(a) नुसार परिशिष्ट 5(अ) मध्ये हमीपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 8चा मुद्दा आहे जात प्रमाणपत्राची व जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंद आवश्यक आहे. नंबर 9 स्वग्राम घोषित केल्याची नोंद असणे गरजेचं आहे. नंबर 10 परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याची नोंद जर लागू असेल तर. नंबर 11 सेवेत कायम करण्यात आल्याची नोंद, जसं की त्याला आपण स्थायित्व प्रमाणपत्र असं म्हणतो. नंबर 12 शैक्षणिक अर्हता. नंबर 13 मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण किंवा सूट देण्याच्या आदेशाची नोंद असणे आवश्यक आहे. नंबर 14 हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण किंवा सूट देण्याच्या आदेशाची नोंद असणं आवश्यक आहे. नंबर 15 मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन व लघु लेखनाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या किंवा सूट दिल्याची नोंदी असणं गरजेचं आहे. नंबर 16 संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण सूट देण्याच्या आदेशाची नोंद असणं गरजेचं आहे. नंबर 17 सेवा प्रवेशोत्तर परीक्षा किंवा विभागीय परीक्षा किंवा पर्यवेक्षीय परीक्षा इत्यादी उत्तीर्ण झाल्याची किंवा सूट देण्याच्या आदेशाची नोंद असणं गरजेचं आहे. नंबर 18 सेवा कालावधीमध्ये विवाहानंतरच्या नाव बदलाबाबतची नोंद जर लागू असेल तर असणं ते पण गरजेचं आहे. नंबर 19चा मुद्दा आहे सेवा अंतर्गत प्रशिक्षण नोंद. नंबर 20चा मुद्दा आहे वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर सेवा पुस्तकातील रकाना क्रमांक 8 मध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. 21 नंबरचा मुद्दा सेवा कालावधीमध्ये नियमित किंवा तदर्थ पदोन्नतीची नोंद असणं गरजेचं आहे. नंबर 22चा मुद्दा सेवा अथवा अन्य वेतन प्रणालीतून अनोखा ओळख क्रमांकाची नोंद असणं गरजेचं आहे. नंबर 23चा मुद्दा भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांकाची नोंद सुद्धा असणं गरजेचं आहे. नंबर 24 DCPS किंवा प्राण या क्रमांकाची नोंद सुद्धा घेणे गरजेचं आहे. नंबर 25 वेळोवेळी झालेल्या बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्याचा दिनांक व सक्तीचा प्रतीक्षावधीन कालावधी असल्याची नोंद असणं गरजेचं आहे. नंबर 26चा मुद्दा अधिकाऱ्यांच्या संपूर्ण सेवाविषयक बाबीची नोंद असणं गरजेचं आहे. नंबर 27 अधिकारी कर्मचारी यांच्या कायम तात्पुरत्या निवासस्थानाचा अद्ययावत पत्ता असणं गरजेचं आहे. नंबर 28 अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाची अद्ययावत नोंद असणे गरजेचं आहे. नंबर 29 अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण तपशील मनासेनुसार विहित नमुन्यात असणं सुद्धा गरजेचं आहे. नंबर 30चा मुद्दा मर्यादित कुटुंबाचे प्रमाणपत्र आपल्या सर्व्हिस बुकला लावणं आवश्यक आहे. नंबर 31चा मुद्दा सेवा पुस्तकाचे प्रथम पृष्ठ हे पूर्ण भरणे आवश्यक आहे. तिथे साक्षांकन पडताळणी खाडाखोड अथवा बदल किंवा दुरुस्ती असल्यास योग्य ती नोंद घेऊन साक्षांकन करणं गरजेचं आहे. नंबर 32चा मुद्दा वयाच्या 50 किंवा 55व्या वर्षी सेवा पुनर्विलोकन झाल्याच्या नोंदी असणं गरजेचं आहे. नंबर 33 सेवानिवृत्ती संबंधी नोंद स्पष्ट आदेश व नियम ज्या अंतर्गत सेवानिवृत्त आहे त्यासहित सेवा पुस्तकात नोंदी घेणं गरजेचं आहे. नंबर 34 तात्पुरते निवृत्ती वेतन मृत्यूने सेवानिवृत्ती उपदान दिले असल्यास आदेशासह नोंद सेवा पुस्तकात घेणे गरजेचं आहे. त्यामध्ये त्याचा प्रमाणक क्रमांक व दिनांक असावा. नंबर 35 दुय्यम सेवा पुस्तक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून कर्मचाऱ्यास देणे व मूळ सेवा पुस्तकात स्वाक्षरी घेणे. नंबर 36 पदोन्नती करण्यात आली त्याची नोंद सेवा पुस्तकात असणं आवश्यक आहे. नंबर 37 आवश्यक नोंदी या लाल शाईने घेणे आवश्यक आहे. नंबर 38
उपरोक्त नोंदीखेरीज कार्यालय प्रमुख यांना आवश्यक वाटेल त्या नोंदी गरजेचं आहे. नंबर 39 मूळ व दुय्यम सेवा पुस्तकात पान क्रमांक देण्यात यावेत व ते व्यवस्थित बाइंडिंग केलेले असावे. नंबर 40 सुरक्षिततेच्या दृष्टीने मूळ व दुय्यम सेवा पुस्तके एकाच ठिकाणी ठेवण्यात येऊ नये. आता या झाल्या नियुक्तीच्या तपशिलाबाबतच्या नोंदी ज्या परिशिष्ट क मध्ये येतात किंवा 1 मध्ये येतात. त्यानंतरचा आहे बघा विविध नामनिर्देशनाच्या नोंदी. यामध्ये भविष्य निर्वाह निधीची नामनिर्देशन पत्राची नोंद असणं आवश्यक आहे. नंबर 2 मृत्यूने सेवानिवृत्ती उपदानाची व नामनिर्देशन पत्राची नोंद असणं गरजेचं आहे. तसेच समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या नामनिर्देशनाची नोंद असणं आवश्यक आहे. नंबर 4 गट विमा योजनेच्या नामनिर्देशनाची नोंद आवश्यक आहे. नंबर 5 विवाहानंतर अथवा अन्य काही कारणाने नामनिर्देशन बदलले असल्यास त्याबाबतची अद्ययावत नोंद असणं गरजेचं आहे. नंबर 6 राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली किंवा परिभाषित अंशदार निवृत्ती वेतन योजनेच्या नामनिर्देशनाची नोंद असणे आवश्यक आहे. नंबर 7 महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठीचे विकल्प असण्याची नोंद सुद्धा असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये सर्व नामनिर्देशन सेवा पुस्तके चिटकवलेली असावेत. नंबर 8 राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांची वित्त विभाग दिनांक 31/3/2023 नुसार नमुना 1 व नमुना 2 मधील नोंदी सुद्धा असणं आवश्यक आहे. या झाल्या विविध नामनिर्देशाच्या नोंदी. त्यानंतर गट विमा योजना तपशील, ज्यामध्ये गट विमा योजना या 1982 सभासद झाल्याची आदेशाची नोंद असणं आवश्यक आहे. त्यानंतर दर वर्षाला ज्या गट विमाची व जी वर्गणी चेंज होते किंवा दरवर्षी जी असते त्यानुसार ती नोंद असणे आवश्यक आहे. त्यानंतर वेतनाच्या अनुषंगाने जे वेतन आयोग असतात त्या वेतन आयोगाच्या सुद्धा नोंदी असणं आवश्यक आहे. जसं की 4था वेतन आयोग, 5वा वेतन आयोग, 6वा, 7वा तर त्याप्रमाणे त्यांच्या वेतनवाढी असणं आवश्यक आहे. पदोन्नती असेल तर त्याचं सुद्धा आवश्यक आहे. अतिरिक्त वसुली झाली असेल किंवा करावयाची असेल तर त्याची सुद्धा नोंदी असणे आवश्यक आहे. किंवा एखादी वेतनवाढ रोखली असल्यास त्याच्या सुद्धा नोंदी असणे आवश्यक आहे. किंवा पदोन्नतीचा मानवी दिनांक मंजूर केला असल्यास असा मानवी दिनांक मंजूर करून देण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांच्या आदेशासह किंवा उल्लेखासह त्याच्या नोंदी असणे आवश्यक आहे. तसंच वेतन समानीकरणाच्या संबंधिताच्या नोंदी सुद्धा असणं आवश्यक आहे. तसेच वेतन निश्चिती करताना काही जर चुका झाल्या असतात तर त्याच्या सुद्धा नोंदी असणं आवश्यक आहे. त्यानंतरचा आहे रजा अभिलेख विषयक नोंदी. सेवेच्या 6 महिन्याच्या कालावधीने जमा करण्यात येणाऱ्या अर्जित रजाच्या नोंदी तसंच अर्धवेतनी रजेच्या नोंदी या सुद्धा असणं आवश्यक आहे. तसेच सेवा कालावधीमध्ये उपभोगण्यात आलेल्या अर्जीच्या सर्व नोंदी तसेच सेवा कालावधीमध्ये उपभोगण्यात आलेल्या अर्धवेतनी परिवर्तित रजेच्या नोंदी त्या वैद्यकीय कारणास्तव किंवा वैद्यकीय कारणास्तव घेतल्या जातात त्या सर्वांच्या नोंदी असणे आवश्यक आहे. तसंच विशेष रजा जसं की रुग्णता, कर्करोग, अध्ययन रजा, बालसंगोपन, विपश्यना रजा इत्यादी ज्या काही सर्व नोंदी आहेत त्या सर्व बुकला असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपल्याला कर्मचाऱ्यांना किंवा कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या निगडीत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून तेवढं त्या नोंदी अद्ययावत करून घेणं अपेक्षित आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.